मुंबईकरांची एसी लोकल येण्याची स्वप्न दाखवली जात होती, ती लोकल आज अखेरीस मुंबईत कुर्ला कार शेड मध्ये दाखल झालेली आहे। ही लोकल आपण पाहू शकतो, या लोकलचे दरवाजे स्वयंचलित पद्धतीने बंद आणि उघडे होतात। त्यासाठी मोटरमॅन आणि गार्डकडे कंट्रोल सिस्टीम दिलेली आहे। या लोकलची वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सुमारे 6000 प्रवासी प्रवास करू शकतात। आपण बघू शकता, या लोकलचं एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण 12 डब्यांमध्ये कंटिन्यू प्रवासी इथून तिथे जाऊ शकतो। म्हणजे सध्या 12 डब्यांमध्ये ही सुविधा असली तरी जेव्हा प्रत्यक्षात सेवेत ही लोकल रुजू होईल त्यावेळी 6 डब्याचे 2 भाग करण्यात येणार आहेत। या लोकलमध्ये बंबार्डियर पद्धतीची आसन व्यवस्था बसवण्यात आलेली आहे आणि गर्दीच्या वेळी प्रवाशांना उभं राहण्यासाठी हँडल हे बंबार्डियर प्रमाणेच देण्यात आलेले आहेत। एसी लोकल असली तरी यामध्ये पंखे बसवण्यात आलेले आहेत, त्याचं स्विच इथे दिलेलं आहे। एसी मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर आपत्कालीन व्यवस्था म्हणून पंख्याची सोय करण्यात आली आहे। दुसरी गोष्ट, या लोकलचं एक वैशिष्ट्य म्हणजे उपनगरीय सेवेमध्ये सध्या सेवेत नसलेला प्रकार की या इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून तुम्ही गार्ड ते प्रवासी असा दोन्ही बाजूने संवाद केला जाऊ शकतो। आणीबाणीच्या प्रसंगी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय ठरू शकेल। त्याशिवाय दुसरं अत्यंत महत्त्वाचं एक इन्स्ट्रुमेंट यामध्ये बसवण्यात आलेले आहे की ज्यावेळी दरवाजा उघडत नसेल किंवा काही प्रॉब्लेम होत असेल तर गार्ड या बटनाच्या माध्यमातून प्रवासी याला आतून दरवाजा उघडू शकतात। सेम सिस्टीम बाहेरील बाजूला सुद्धा देण्यात आलेली आहे। यामध्ये प्रशस्त वातावरण प्रशस्तपणा दिलेला आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता इथे ह्या 2 दरवाजांमधले अंतर आहे हे वाढवण्यात आलेलं आहे। तसंच 2 सीट मधील अंतर आहे हेही बऱ्यापैकी वाढवण्यात आलेलं आहे, त्यामुळे प्रवासी आरामात बसू शकतात। आणखी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे या लोकलला जो एसी असल्यामुळे खिडक्या उघडझाप करणारे नाहीयेत, त्याऐवजी एक मोठीच्या मोठी काच देण्यात आली आहे, त्यामुळे पारदर्शीपणा आहे आणि उजेड आत येण्यासाठी आहे। या लोकलमध्ये विस्तीर्ण अशी काच देण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रचंड उजेड आतमध्ये येऊ शकेल। त्याबरोबर दुसरी महत्वाची बाब म्हणजे या लोकलचे तिकीट दर अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत, मात्र हे तिकीट दर 4,500 ते 5,000 रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना या एसी लोकलचा कितपत फायदा होईल याबद्दल साशंकताच आहे। दुसरी महत्वाची बाब म्हणजे उन्हाळा तोंडावर आहे, मात्र या उन्हाळ्यात ही लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होण्याची अजिबात शक्यता नाही, कारण याच्या विविध चाचण्यांसाठी 4 ते 5 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे मान्सून नंतरच ही लोकल प्रत्यक्षात मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल। कॅमेरा पर्सन अमित कीरसह खलील गिरकर, साम टीव्ही, मुंबई।